तसं नाही आता. हे बघा खरं सांगू काय, मास्तरीन महिने आत्तापर्यंत कुठल्या तरी गोष्टीचा हट्ट गेलाय का माझ्याकडं? कवाच नाही. मग आता ही एक गोष्ट त्या मागायला लागल्यात आणि आपण मग म्हणायचं नाही नको नको असं. मग ते माझ्या जीवावर आलो. आणि तुम्हाला खरं सांगतो, आम्ही 10 दिवस बाहेर होतो का नाही, प्रत्येक गोष्टीत त्याने ॲडजस्ट केलो. तुम्ही असं तर चाटच पडला असं माहिती आहे काय. मग आता एका गोष्टीची त्यांनी मागणी केली तर मग ती गोष्ट देणं आपलं पण कर्तव्य असं मला आहे का नाही. हा मग ठीक आहे ना, आम्ही कुठं काय म्हणालोय? हा, आम्ही तुम्हाला फक्त आमचं म्हणणं सांगितलं. आहे काय. तरी मला असंच वाटतं तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्यावर तुमचा जीव आहे म्हणता नकोच तुम्ही होकार द्यायला लागलाय. तुम्हाला आतून काय वाटत नाही. खरं सांगा तसंच आहे ना. उगाच आम्हाला नाराज करायचं नाही, आमच्यावर जीव आहे म्हणता नकोच म्हणता आहे की. हा काही प्रश्नच नाही हो. आमचा तुमच्यावर जीव आहेच. या अख्ख्या जगात जर आमचा कुणावर जीव असेल तर तो फक्त तुमच्यावर आहे. आमचा स्वतःपेक्षा पण तुमच्यावर जास्त जीव आहे. ठीक आहे, तर तुमचं एवढं म्हणणं आहे, तुमचा जर ह्याच्यातच आनंद आहे तर नाही अडवणार आम्ही तुम्हाला. जावा. खरं काय. खरं सांगा खरं. खरं सांगतोय, हा. जावा. मॅडम जर नाही म्हटलं तर अधिपती काय म्हणतील? त्यांच्या शब्दाबाहेर जातील का ते? नाही जाणार. पण काही करून मला अधिपतींना कन्व्हिन्स तर करावंच लागेल. हॅलो आई. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. मी तुमचे फोन पण नाही उचलू शकले आणि तुम्हाला फोन करूही नाही शकले. खरंच सॉरी. अगं अगं हो हो अक्षरा, मी काही विचारलं का तुला? काय नाही ग, मी सहज फोन केला होता. म्हटलं विचारावं कसं काय चाललंय. हा, सगळी रीत संपवून घरी आलात का? आणि मुख्य म्हणजे तुमच्या दोघांचं अभिनंदन करायचं होतं मला. हो ग, मला वाटलंच होतं. पण इतकी गडबड सुरू आहे ना, राहूनच गेली. काही हरकत नाही, आत्ता करते अभिनंदन. चल दे अधिपतींना फोन दे, त्यांचं अभिनंदन करते. ते नाहीयेत अगं इथे. हो का, बरं ठीक आहे. बरं घरी सगळे कसे आहेत, व्यवस्थित आहे ना सगळं? हो हो बरे. तुम्ही कसे आहात? आणि इरा काय म्हणते, बरी आहे का ती? इराचं काय ग, इराचं आपलं नेहमी सारखंच, काही सुधारणा नाही. आम्ही सगळे नीट आहोत, व्यवस्थित आहोत. आमची नको ग काळजी करू. मला खरं सांगू का अक्षरा, मला ना तुझ्याकडनं सगळं 10 दिवसांचं ऐकायचं होतं ग. सगळा रिपोर्ट हवा होता. काय काय केलं, कसे गेले तुझे 10 दिवस. हा, एक काम करतेस का, तुम्ही दोघं या जेवायला इकडे. म्हणजे कसं निवांत बोलूयात, बसूयात, हा गप्पा वगैरे होतील. खूप दिवसात निवांत गप्पा मारल्या नाही का. आणि फोनवर किती बोलणार ना, छान प्रत्यक्ष भेटून गप्पा मारू. आणि सांग सगळं मला काय काय घडलं ते. हा आई अगं आता घरी यायचं तर मला माहिती नाही, पण म्हणजे आत्ता नाही सांगू शकत मी. पण आमचं 2-4 दिवस जरा बाहेर जायचं चाललंय, फिरायला कुठेतरी. अगं बाई वा, अगं खूप छान. नाही खरंच जा गं अक्षरा, गरज आहे का तुम्हाला दोघांना कुठेतरी फिरायला जायची. हा जा, खरंच जा. नाही नाही, अजून ठरलं नाहीये तसं पक्क. हा, बघू, ठरलं की कळवते. हो अगदी निवांत कळव मला, काही घाई नाहीये. हा, तू आधी तिकडचं बघ ग सगळं. हा बरं अक्षरा, तू गडबडीत दिसतीयस, नंतर बोलूयात का आपण? हो हो हो, ठीक आहे बोलूया नंतर, बोलूया. फोन कर मला. हा, बराच वेळ लागला अधिपतींना. मॅडमना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतील का? काय झालं? चारू, आज खूप बरं वाटतंय मला. सगळं जे हातातून निसटून चाललं होतं ना, ते पुन्हा हातात येतंय असं वाटतंय. तुझ्या शब्दात सांगायचं तर हरवलेला सूर गवसतोय असं वाटतंय. पूर्वी तू आणि मी एकमतानं निर्णय घ्यायचो सगळे. आताही तू माझ्या बरोबर आहेस हे मला माहिती आहे, म्हणून काही निर्णय घेतलेत मी. माझा गेलेला आत्मविश्वास परत येतोय. आणि हे सगळं त्या पोरीमुळे, अक्षरामुळे.
तिनं बरं केलं मला. तिच्यामुळे आज मी पुन्हा माझ्या पायावरती उभा राहतोय. चारू, मी तिच्या आनंदासाठी काही करू शकलो ना तर त्यासारखं दुसरं समाधान नसेल मला. आणि म्हणूनच ही एक छोटीशी गोष्ट करतोय तिच्यासाठी, आपल्या अधिपतीसाठी. आता त्या दोघांचा संसार खऱ्या अर्थानं सुरू व्हावा, लवकर आपल्या घराचं गोकुळ व्हावं, बस एवढं हवंय. नाही हो मास्तरीनबाई, असं कसं चालेल? कसं आहे, शेवटी बायको नवऱ्याकडेच हट्ट करणार नाही. असं बोलून उगाच तुम्ही माझ्या काळजाच्या ठिकऱ्या उडवू नका. माझं बोलणं दिसतंय तुम्हाला, तुम्ही स्वतः काय केले ते नाही दिसत आहे. तुम्ही चिडू नका, तुम्ही शांत व्हा मास्तरीनबाई. चिडू नको तर काय करू मी? सगळी अरेंजमेंट झाली होती, छान बाहेर फिरायला गेलो असतो कुठेतरी, ते सगळं तुम्ही कॅन्सल करून आला एकतर. आणि वर म्हणताय एकटी फिरायला जा म्हणून. मी एकटी कशी जाईन अधिपती? मला तुमच्या बरोबर जायचं ना फिरायला. तुम्हाला ना कळत नाही, काहीच वाटत नाही. आणि तुम्हाला तसं नाही अहो, तुम्हासनीच काय कळणं झालंय. आता तुम्ही गेला म्हणल्यावर आम्ही बी येणार की तुमच्या संग संग. म्हणजे अहो म्हणजे दोघं बी जाणार आहे आपण. आईसाहेब जावा म्हणल्या दोघांनी. खरंच म्हटलं त्या? मग तुम्ही हे सगळं चेष्टा केली हो मास्तरीनबाई. नका ना करू अशी चेष्टा. नाही आता तर आम्ही करणारच अशी चेष्टा.